आज या ठिकाणी ₹500 चेंडू एक षटकानंतर 12 धावा. हॅलो. धनंजय भाऊ बडदे यांचे सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामधला आपण पाहतोय 9वा सामना आणि इथे काय फटका खेळ आहे. परंतु इथे कॅच पकडले सुरेख झेल या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षय यांनी पकडले बरोबर ना. अक्षय यांनी पकडलेल्या झेल नंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या चेंडू झालेत मैदानामध्ये 12 बॉलचा केस संपल्यानंतर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती दाखवण्यात आलेला आहे. नमस्कार, मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर संकेत धनावडे, मॅन फ्रॉम बोर सिद्धेश स्पोर्ट्स या स्पोर्ट्स शॉपचा ओनर आपलं सहर्ष स्वागत करतो. ह्या कोडीत प्रीमियर लीगमध्ये आपण मॅच पाहतोय. भैरवनाथ 11 विरुद्ध स्टार 11. स्टार 11 टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतला. इथे भैरवनाथ 11 टीम आपण पाहतोय अगदी बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या त्यांची 21 या आकड्यावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. करण आलेत, करण अंबाला. ओहो, करण वरती बिघिट, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल सुटले. करण यांनी फसवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने साथ देखील देणं तितकंच गरजेचं होतं. पण प्रयत्न खूप महत्त्वाचे असतात.
जेव्हा जेव्हा तुम्ही प्रयत्न करताना टीमसाठी तेव्हा तेव्हा तुम्ही त्याचं सोन्यामध्ये रूपांतर केलं तर तुमची टीम चांगल्या एका प्लॅटफॉर्मवरती येते. इथं 2 बॉलचा केस संपला, 2 चेंडूचा केस संपला. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. पुढचा बॉल ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न, इथे शरीराचा वेध आलेला अजून एक डॉट बॉल. या डॉट बॉल नंतर टीमची धावसंख्या 3 चेंडूचा खेळ संपलाय 22 या आकड्यावरती. पुढचा बॉल रिव्हर्सचा प्रयत्न, बॅट टू एज, पाठीमागे कॅच, कॉट बिहाइंड द फर्स्ट स्लिप आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये 22 या आकड्यावरती. ओमकार यांचं कौतुक करावं लागेल. ओमकार बाद झालेत ना? यस, फलंदाज बाद. पाठीमागे कॅच पकडले त्यांचं देखील कौतुक आहे. मला वाटतं त्या ठिकाणी फिल्डर उद्धव होते, उद्धव यांनी पकडले कॅच. खरं तर या कुडीत गावमध्ये तो भगवा झेंडा पाठीमागे फडकतोय, म्हणजे किती सुंदर झेंडा आहे तो. व अगदी त्या ध्वजाचा विचार केला तर त्यागाचा, शौर्याचं प्रतीक म्हणून आपण भगव्या झेंड्याकडे पाहतो. आणि त्याग आणि शौर्य गाजवणारे हे गाव. मैदानामध्ये जाऊया, 4 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या ही ते अगदी 22 वरती आहे. षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल चेंडू क्रमांक 5 असेल करण यांचा. कोटेश्वर आणि नाथसाहेब आपण टॉस साठी या. ओहो हा चेंडू सुरेख आहे, इथे आपण पाहतोय अगदी डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल चांगला फटका खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पकडतील झेल. अजून एक विकेट. कॅमेरामॅन फोकस करू. कॅच पकडल्यानंतर तो नृत्य आपण पाहिलेला आहे. मला वाटतं गौतमी पाटील देखील फिक्की पडेल त्यांच्या डान्स पुढे. काय कॅच पकडले, मन जिंकणारी फिल्डिंग. ओहो विकेट. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक या षटकामध्ये 2 विकेट. फक्त एक धाव करण याने खर्च केले. करण कुठे गेलेत? करण एकदा हातवरती करा. कॅमेरामॅन करण वरती फोकस करा. हाच तो चेहरा ज्या चेहऱ्याने आपण पाहिलंय. अगदी तिसऱ्या षटकामध्ये फक्त एक धाव देत 2 विकेट गेलेत. आता अंतिम 2 षटकांचा. चला नाथसाहेब आणि कोटेश्वर वॉरियर्स टीम आपण लगेच टॉस साठी या. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं चालू आहे. आणि खरं तर धर्माचे पालन करणे पाखंड खणित हे सामान्य काम बीज वाढवावे नावं. धर्मावरती जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा देवाने कुठलं ना कुठलं तरी अवतार घेतलंय. ज्यावेळी धर्मावरती अगदी संकट आलं त्यावेळी नाथसाहेबांचा अवतार देवाने घेतलेला आपण पाहिलेला आहे. असं प्रसिद्ध महाराष्ट्रातलं देवस्थान. ओहो फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलेत, चूक झाले, कॅच सुटले. 2 धावेंचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती. राजन आलेत परत. राजन या शब्दाचा अर्थ राजा असतो आणि ते राजन या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या टीमसाठी राजासारखी खेळी करतील का ते? षटक क्रमांक 4 4थ्या षटकातला दरम्यानचा राजन यांचा पुढचा बॉल. पहिला बॉल आपण पाहिलंय. दुसरा बॉल फटका इथे फसलेला आहे. स्वतःच्या फलोत्रीमध्ये क्षेत्ररक्षक अडवतील तोपर्यंत आपण पाहतोय अगदी कुठल्याही प्रकारची धाव नाही. अंतिम 10 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आपण पाहतोय. कोटेश्वर 11 टीम चला विनंती आपण टॉस साठी या. ओहो हा बॉल सुरेख. इथे अजून एक बिंदी गेंद, अजून एक डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते आणि आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ संपला. हिमालयाशी नाते आमचे सह्याद्रीचे कडे. खरं आपण पाहतो सह्याद्रीची डोंगर रांग आणि त्या डोंगर रागामध्ये हे पुरंदर तालुक्याचं आपण पाहत असतो. इथे आलेली ही सुरेख असा व्हाईट बॉल. यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 25. नो बॉल इथे पंचांनी घोषित केलेला आहे. आमच्या सर्वांचे लाडके आपण पाहतोय भोर तालुक्यातलं एक उत्कृष्ट गोड व्यक्तिमत्व प्रवीणजी वरे साहेब हे देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहे. फ्रीटचा बॉल होता, इथे आपण पाहतोय अगदी त्यावरती यश व्यक्त केलंय परंतु तिथे धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. प्रवीणजी वरे साहेब तुमचं देखील ह्या कोडीत प्रीमियर लीग मध्ये पुरंदर तालुक्याच्या भव्यदिव्य अशा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. चला मैदानामध्ये जाऊया. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 27 वरती धावफलक. चेंडू झालेत मैदानामध्ये 4. अजूनही 8 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस. कॅमेरामॅन फोकस करू. चला विनंती 27 धावा धावफलकावरती. ह्या षटकामधला 5वा बॉल. हा बॉल इथे नो बॉल. तर पुढचा बॉल फ्रीटचा असेल. फ्रीटचा चेंडू ह्यानंतरचा आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख असा प्रयत्न. फ्रीटचा बॉल. क्षेत्ररक्षक आलेत, अडवण्याचा प्रयत्न चांगला केलाय. टीम साठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. 3री धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? पण 2 धावा वाचवले, 2 धावा आलेल्या आहेत आणि ह्या 2 धावेनंतर टीम पोहोचते 30 या आकड्यावरती. चेंडू झालेत मैदानामध्ये अगदी 5. कोटेश्वर 11 टॉस जिंकले. तुमचा निर्णय काय कोटेश्वर 11 टीम? ओहो हा फटका आपण पाहतोय अगदी फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये आता आपण बाकी पाहतोय. 5 बॉलचा खेळ इथे संपलेला आहे. अंतिम 6 बॉल. चला शेवटच्या 6 बॉलचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय.
चला नवीन खेळाडू मैदानामध्ये लगेच या. चोवीस बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. शेवटच्या 6 बॉलचा खेळ. पहिला बॉल आलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आपण पाहिलेली आहे. आणि आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय पुढचा बॉल. चांगला फटका, चांगला हिट, तारा मंडल पार. अगदी आसमा के छूके. आकाशाला गवसने या फटक्याने चेंडूने घातलेले आहे. चेंडू लांब गेलाय. इथे मिळतील 6 धावा. या 6 धावेनंतर टीमची धावसंख्या 38 वरती 38 वरती आल्या. शेवटचे 5 बॉल अंतिम आता बाकी असतील. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला भेटते. आणि इथे काय खेळ चाललाय. अगदी शेवटच्या 5 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे. चला मैदानामध्ये जुना बॉल द्या. ओहो सुरेख, अफलातून, क्लासिकल चेरन. चेतनला दिलंय षटक. आणि चेतन वरती आपण पाहतोय अगदी तुटून पडलेत. वाबाडे टाकलेले आहेत. 2 षटकार इथे आलेले आहेत. अंतिम 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. 44 धावा धावफलकावरती लागलेत. चला जुने बॉल मैदानामधून द्या. मैदानामध्ये जुने बॉल पुरवा. कारण पाहतोय आपण अगदी 5वं षटक प्रगतीत असताना चेंडू झालेत मैदानामध्ये. 2 बॉलचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या 44 वरती. असं वाटलं लो स्कोरिंग मॅच होईल, परंतु शेवटच्या षटकावरती तुटून पडलेला आहे चेतन यांच्यावरती. चला मॅच बॉल आलाय. स्पीडअप करा सामना. पंच बॅट्समन तुम्ही खेळायला जा. बॉल आलेला आहे. अजून आपल्याला एक मॅच खेळवायचा अंधार पडत आलाय. त्यामुळे आपल्याला विनंती आहे तुम्ही जागेवर. जो मॅच मधला बॉल आहे तोच आलाय पुन्हा. चला चेतन. चला टीमची धावसंख्या आपण पाहतोय. 2 सलग षटकार आलेत. 44 धावेंवरती धावफलक. षटकातल्या अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. पंच चला विनंती आपण जरा स्पीडअप करा सामना. ओहो तिसरा बॉल वरती इथे अगदी पकडले ती झेल, परंतु पंच काय बाहेर पकडलाय ना. सलग 3 षटकार, 3 बॉम्ब. अगदी आपण पाहतो AK-47 मधून कशी निघते डाय 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 तशी अगदी षटकार निघालेत बॅटेमधून. या षटकारानंतर आपण पाहतो हॅट्रिक षटकारांची झाले. टीमची धावसंख्या 50 वरती. 4था बॉल इथे फटका फसलाय. इथे विकेट गेलाय आणि नो बॉल. इथे कहाणीमध्ये ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. पा खेळाडूच्या अगदी नशिबाचा इथे वडापाव झालाय. सलग 3 बॉल 3 षटकार. फ्रीडचा बॉल. 4था षटकार की काय चौकार आला इथे. आणि या चौकारात आपण पाहतोय टीमची धावसंख्या 55 वरती येऊन पोहोचले. ओहो फटका सुरेख खेळलाय. गॅप मध्ये आहे. अडलाय फटका. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न, परंतु 2 वरती समाधान. हो तिसरीचा प्रयत्न केलाय. तिसरी धाव होईल का.
आणि तिसरे धाव घेताना इथे खेळाडू बाद झाले. तर त्याच्या 2 पकडा स्कोरर. षटकाची इथे समाप्ती होईल. षटक क्रमांक संपले. इथे अगदी शेवटचं षटक खूप महागडं. धावसंख्या 57 वरती आणि विजयासाठी आता 58 धावा विजयासाठी बनवायची त्याची नोंद घ्या. चला लगेच फलंदाज या. धावसंख्या आपण पाहतोय 57 धावा. धावफलकावरती 58 धावा आता विजयासाठी बनवायचे याची नोंद घ्या. बॅट्समन या लगेच. फिल्डिंग. चला फिल्डिंग करणारे टीम लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फिल्डिंग लावा. बॅट्समन लगेच या मैदानामध्ये. करण या. इथं आपण पाहतोय अगदी चेंडू झालेले आहेत. 30 बॉल 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 57-58 धावा आता 30 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत स्टार 11ला. चला स्वागत आहे तुमचं ह्या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय आजच्या दिवसामधला सेकंड लास्ट सामना. चला फिल्डिंग करा. फिल्डिंग करा. मॅच पंच विनंती आहे अजून आपल्याला मॅच खेळवायची त्यामुळे फिल्डिंगला सांगा. जरा फिल्डर्सला सांगा फिल्डिंग लावून घ्या. उद्या 9 वाजता सामने चालू होणार आहेत. 9 वाजता जो संघ येणार नाही त्या टीमला पेनल्टी आणि समोरच्या टीमला बाय देण्यात येईल.
ओहो, शेवटच्या सामन्याची झलक आपण पाहतोय. अगदी लक्ष होतं इथे. आपण पाहतोय 58चं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आणि ते सांगितलंय करण ने, ये तो बस जाके पिच्छे रवि बाकी है मेरे दोस्त. हा फक्त ट्रेलर होता, आगे देखो होता है क्या. पहिल्याच बॉलवरती षटकार 6 रन आलेले आहेत आणि आता विजयासाठी 52. ओहो, हा देखील फटका सुरेख केला. क्षेत्ररक्षक धावतील पळतील परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत एकच धाव इथे घेतली गेली. 2 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. विजयासाठी आपण पाहतोय अगदी 51 धावेंची अजूनही मैदानामध्ये गरज. चेंडू क्रमांक पहिले चालू आहे ओमकार यांचं आपण पाहतोय अगदी 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरा बॉल इथे हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे आलेला हा डॉट बॉल. ओमकार देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे आणि ओमकार देखील सांगतोय मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चेंडू झालेत मैदानामध्ये 3:58चा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या 7 रन्स. ओहो, बॅटची एज परंतु पाठीमागे कॅच सुटले आणि चेंडू झाले 4. इथे खरं तर करणकडे स्ट्राईक येणं गरजेचं होतं. तुम्ही 2 धावा का नाही घेतला. एक धाव तुम्हाला क्रुशियल मुवमेंटला निश्चितच महागडात ठरते. त्यामुळे जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये तुम्ही एक धाव भेटते ना ती धाव घ्या. पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. इथे व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. टीमची धावसंख्या 8 वरती. 50 धावा आता बनवायचे. पण 30 बॉलमध्ये 58चं लक्ष होतं. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं चालू आहे. या षटकामधला चेंडू क्रमांक आपण पाहतोय निश्चितच 5वा. बेगिट केला जातोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती अडवण्याचा प्रयत्न लॉंगॉनचे करतील परंतु चेंडू थांबणार नाही. हे रास्ते 4 के धक 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 चौकार. 4 रन आलेले आहेत आणि या 4 नंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या अगदी दाफलकावरती अगदी लागली आहे ती 12 रन्स. 12 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 46 धाव्यांची गरज. येणारे बॉल मैदानामध्ये असतील. मला वाटते या षटकाचा एक बॉल बाकी आहे म्हणजे 25 बॉल आणि 48 रनची गरज. चांगला फटका खेळलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होते ते पाहिलं. एक धाव कंप्लीट केलंय. दुसऱ्या धावेचा मैदानामध्ये प्रयत्न केला जातोय आणि इथे दुसरे धाव घेताना इथे खेळाडू बाद होतील का. इथे मूर्खपणा आहे. इथे जो खेळाडू करण जो की अष्टपैलू खेळाडू आहे धाकटबाज फलंदाज आहे त्याला तुम्ही आउट केला असतं. षटकाची समाप्ती षटक क्रमांक इथे संपलेला आपण पाहतोय. अगदी पहिलं षटक संपलंय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. गडी पात्र इथे आपण पाहतोय बिनगडी बाद. आता शेवटचे 24 बॉल आणि अंतिम 24 बॉल मध्ये 45 धाब्यांची गरज मैदानामध्ये. 58 धाब्यांचा पाठलाग करत असताना 24 बॉल 58 धावा 24 चेंडू मध्ये. तुझं माझं करता करता आयुष्याचा काय संबंध जातो. कधी आपल्याला जवळचा दूर होतो तर कधी दूरचा जवळ होतो. आणि हो इथे बिगिट करण्याचा प्रयत्न बसलाय. अर्धवट सोडण्यासाठी नव्हता सुरू केलेला हा खेळ म्हणूनच पूर्ण खेळणार आहे आणि जिंकणार आहे असं बॅट्समन सांगतोय. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलाय. वा बाय वा. नो बॉल. इथे आपण पाहतोय चेंडू सुरेख होता परंतु नो बॉल. वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतं. जो झिजतो तोच खेळाडू चमकतो. इथे आपण पाहतोय टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. फ्रीटचा बॉल होता त्यावरती एक धाव घेतलेली आपल्याला पाहायला भेटते. आता स्ट्राईक वरती करण आलेले आहेत. तुम सिर्फ जरिया हो कराने वाला तो ओ है. कोण तर मेहनत. तुम्ही मेहनत करताल ना तर काही होऊ शकतं. खरं तर आपण ऐकत असतो कविता. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरचे असू दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे. आणि खरं तर सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. त्या गावाचं नाव आदर्श गाव या पंचक्रोशीतला आपण पाहतो कोडीत. आणि त्या कोडीत गावची कोडीत प्रीमियर लीग आपण पाहतोय. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन स्लॉट मध्ये टाकलाय. आपल्या टप्प्यात आल्यावरती आपण कार्यक्रम करतो. नो प्लस षटकार 7 रन. या 7 धाब्यानंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या धावफलकावरती पूर्ण 22 या आकड्यावरती आलेले आहे धावफलक. आणि आता आपण पाहतोय 58चा पाठलाग करत असताना आता लक्ष कमी होईल. काय बॅटिंग केलंय काय फलंदाजी केलंय. वा भाई वा. चांगला फटका. कष्ट करावेच लागेल कारण एक वेळ नशीब धोका देईल पण तो आलेले अनुभव आणि केलेले कष्ट कधीच धोका देत नाही. आणि इथे आपण पाहतोय अगदी टीमला विजयी करण्यासाठी गोलंदाजांना आता कष्ट करावे लागेल. इथे फ्रीटचा बॉल आहे. येणारे बॉल 22 बॉल मध्ये 36 धावेंची मैदानामध्ये गरज. ओहो हा देखील तारा मंडल पार. रन. करण अंबाला काय फटके खेळतोय. आता गोलंदाज म्हणत असेल करण का आला.
करण आलाय आणि गोलंदाजी अगदी वॉशिंग पावडर निर्मा, दूध की सफेदी निर्मा से आहे. काय फटकेबाजी करतोय. षटकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 28-28 वरती धावफलक आले. षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल कमबॅक इथे गोलंदाजाला करावा लागेल. अकूट टप्प्याचा बॉल इथे नो बॉल आणि इथे आपण पाहतोय आता लक्ष कमी होते. 21 बॉल मध्ये 29 धावेंची गरज. 21 बॉल 29 ची गरज. फ्रीडचा बॉल. ओहो फ्रीडचा बॉल आहे. एक धाव कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक पळतील धावतील अडवण्याचा प्रयत्न होईल परंतु तिथे दरम्यान 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आता 27 धावा बनवायचे येणाऱ्या 20 चेंडूमध्ये. 20 चेंडू 27 धावा. इथे आलेले डॉट बॉल खूप महत्वाचे आहे. तिथे डॉट बॉल करणं गरजेचं आहे. पहा किती ठेवा पायाखाली निखारे, मी वाट विजयाची सोडणार नाही, विटंबना किती करा नावाची, हवेत विरघळलेले विचार मात्र मरणार नाही. टीमची धावसंख्या 31 वरती. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय या ठिकाणी 6 बॉल मध्ये 21 करण यांनी बनवलेले आहेत. तर नॉन स्ट्रायकिंगचे जे खेळाडू आहेत समोर दिसणारे ठिणगी कधी ज्वालामुखीचं रूप घेऊन तुम्हाला उद्ध्वस्त करून जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. इथे फलंदाज बाज यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केले. इष्ट्या तोडल्यात आणि इथे आपण पाहतोय धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम स्टार 11 ला. येणारे बॉल आता मैदानामध्ये आपण जर पाहिले तर अगदी 14 बॉल आणि 22 धावेंची गरज. लक्ष आता पहा उघड झालंय. 14 बॉल 22 धावेंची गरज. 22 धावा 14 चेंडू 22 धावा. पराभवाने माणूस संपत नाही पण जो थांबतो तो संपतो. म्हणूनच कठीण काळामध्ये स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. गोलंदाजाने ते स्वतःला सांगितले. चांगला कमबॅक केलाय. आता येणारे शेवटचे बॉल आपण जर पाहिले निश्चितच 14 बॉल 22 धावेंची गरज. वय थकू शकत नाही, पाडू शकत नाही, तर जिद्द जिंकण्याची असेल ना कोणतीही परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. हो फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. अगदी क्लासिक गोलंदाजी. आता कमबॅक 13 बॉल मध्ये 22 धावेंचं लक्ष झालंय. मॅच पुन्हा एकदम रहस्यमय झाल्या. शेवटचा बॉल इथे आपण पाहतोय अगदी अलाय डॉट. आता शेवटचे 12 बॉल आणि आपण पाहतोय 22 धावेंची गरज. मॅच पोत्यात होती आता गोत्यात आली आहे. ह्या मॅच मध्ये काय होऊ शकतं.
क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर बनलेले रेकॉर्ड तोडण्यासाठी आहे. मॅचमध्ये तिसरं षटक असं वाटलं आता जिंकणार टीम, परंतु स्टार 11 हलक्यात घेऊ नका. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. शेवटचे 12 बॉलमध्ये 22 धावा. जोपर्यंत तुम्ही चांगले घेता तोपर्यंत तुम्हाला सगळे खांद्यावर घेणार, पण जेव्हा तुमचा वाईट काळ सुरू होणार तेव्हा तुम्हाला कोणीही विचारणार सुद्धा नाही. अपयश आले की लाजू नका, प्रयत्नांना यश आले की माजू नका. अंतिम बॉल मैदानामध्ये 12 आणि 12 बॉलमध्ये 22 धाब्यांची गरज. प्रत्येक बॉलवरती सर्वस्व देऊन खेळा, कारण मैदानावर झालेली एक चूक विजयापासून दूर नेऊ शकते. त्यामुळे तुम्ही असं समजू नका कमी धावा आहेत, कमी काहीच नाही. 12 बॉल 22 धाब्यांची मॅच. कोणी शेवटचे 12 बॉल सूरज आलेत. पण पोरगी सोडून गेली तरी 72, पण क्रिकेटची मॅच हातातून गेली तर काय जीवाला यातना होतात हे फक्त क्रिकेट प्रेमींनाच माहीत असतं. एखादा ब्रेकअप परवडतो कोलते सर, परंतु क्रिकेटमध्ये हारलो ना की रात्रभर जेवण जात नाही, झोप लागत नाही. इथे चांगला फटका खेळलाय, ए रास्ते 4 के धकधक 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 चौकार. 18 धावा. पा बसलेले प्रेक्षक उठून उभे राहिलेले प्रेक्षक नखे कुरतडत आहेत. नखे कुरतडणारे आपापल्या देवाला श्रीनाथाला साकडं घालत आहेत. सराव असा करा की तुम्ही कधी जिंकलाच नाही आणि खेळा असं की तुम्ही कधी हरलाच नाही. ओहो, इथे आपण पाहतोय 18 धाब्यांची गरज 11ला. फटका इथे अगदी आपण पाहतोय वाईट चेंडू आणि आता 17 धाब्यांची गरज. ज्या खेळाने तुम्हा आम्हा वेळ लावले आहे तो खेळ आहे क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली आहे तो खेळ आहे क्रिकेट. ज्या खेळाने असंख्य मित्रपर्व दिलाय तो खेळ आहे क्रिकेट. तो क्रिकेटचा खेळ रंगतोय. इथे अजून एक व्हाईट बॉल, 16 धाब्यांची गरज. तुमची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी ठेवा. कोणतं पण खेळ खेळा, आपल्या गावासाठी खेळा, आधी सिद्ध व्हा, लोक आपोआप तुमचं नाव प्रसिद्ध करतील. इथे आपण पाहतोय अगदी आताचा हा बॉल डॉट आलाय आणि 10 बॉलमध्ये 16 धाब्यांची गरज. मॅच आल्या, मॅच ऑन झाल्या, मॅच अगदी दोन्ही टीम कडे झुकले. 10 बॉल 16ची गरज. बोला इथे गोळा फेकलाय. अगदी आता मॅच अगदी 10 धाब्यांवरती आले. 9 चेंडू 10 धाब्यांची गरज. मंजिल मिलेगी बस चलते रहना होगा, हर दर्द को हंसकर सहना होगा. इथे का फटका खेळलाय. हरल्याशिवाय जिंकण्याचं महत्व कळत नाही. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा झुंकतं. इथे आपण पाहतोय करण बडदे उर्फ करण अंबालाच्या बॅटमधून आलेला क्लासिकर षटकार. शेवटचे बॉल मैदान आणि 9 चेंडूंमध्ये 10 धाब्यांची गरज. अंतिम 9. चांगला फटका खेळला, एक धाव त्यावरती कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षण अफलातून. आता 8 बॉलमध्ये 9 धाब्यांची गरज आपण मैदानामध्ये पाहतोय. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण. हे ते आत्मविश्वासाने खेळणं आता खूप गरजेचं आहे. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झाला तर तो तितका बोचत नाही. हे चेंडू खूप महत्वाचे. 8 बॉल 9, 6 बॉल 6ची मॅच झाली नाहीये, 6 बॉल 1 झाली नाहीये साऊथ आफ्रिकेला. आजही चोकर नावाने ओळखलं जातं. ओ फटका सुरेख, क्लासिकल. अक्षय डाऊन द बॉल, कॅच सुटले. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय पहिलाय इथे करणचं कौतुक करावं लागेल. वाईड काय केलं, वाईड बॉल मारलाय. ओके ओके ओके, मला वाटलं मला असं काय केलंय. ओके ओके सर, ओके, खूप चांगली अंपायरिंग तुम्ही केलेली आहे सर, तुमचं कौतुक. हा चांगला फटका खेळलाय, तिथे धाव येणार नाही, परंतु मिस फिल्डिंग झाले, धाव घेत नाहीयेत. शेवटचे 6 बॉल आणि अंतिम 6 बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज. 6 बॉल 7. खरं तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अनिकेत फडतरे आहेत, जे की बोपगावचे आहेत आणि बोपगावचे एक उत्कृष्ट अंपायर. उत्कृष्ट क्रिकेटवरती अनिकेत फडतरे यांचं नित्यांत प्रेम आपल्याला पाहायला भेटतं. अनिकेत सर एकदा कॅमेऱ्याकडे बघा, पाठीमागे कॅमेरावर फोकस करा. हे आहेत अनिकेत फडतरे, ज्याने खूप चांगले अंपायर आज केलेले आहे. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातला सर्वात कठीण खेळ आहे. 6 बॉल 7ची मॅच. सर काय होय, आता तुम्ही जर कॉमेंट करत असा, मी तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला, तुम्हाला काय वाटते काय होईल या मॅच मध्ये? ओहो, चांगला फटका. इथे मिस फिल्डिंग, चेंडू जातोय सीमा रेषा पार. एका धावेची गरज 5 बॉल मध्ये.
जोपर्यंत तुम्ही धावण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत स्पर्धेमध्ये जिंकणे तुम्हाला अशक्य आहे. आणि काय धावतोय, काय बागडतोय, काय खेळतोय. 5 बॉल मध्ये एका धाब्यांची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न. 4 बॉल मध्ये 1. आमचे स्क्वेअर लेग अंपायर फडतर एक रेड कॅप त्याने देखील खूप चांगले अंपायर केले. सर तुमचं देखील मनापासून हार्दिक आभार. 4 बॉल मध्ये 1 धाब्याची गरज. अकुटपदा चेंडू इथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतले, मॅच जिंकल्या. स्टार 11 टीम अगदी 3 मॅचेस खेळलेत, तिन्ही मॅचेस ते जिंकलेले आहेत. हार्दिक अभिनंदन. वा, आजचा खेळ या ठिकाणी समाप्त झाले असं आपण घोषित करूयात. सकाळी 8 वाजता सर्व टीमने इथे उपस्थिती दाखवायची, रिपोर्टिंग करायची 8 वाजता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.